नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असा प्रेशर कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात पास्ता करून दाखवणार आहे. जास्त वेळ न गमावता अतिशय सोप्यारीत्या आपण हा पास्ता बनवू शकतो. भुकेच्या वेळेला लहान असो व मोठा सर्वांनाच पास्ता आवडतो, त्यामुळे अगदी झटपट तयार करता येईल. रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि अर्धा चमचा साजूक तूप किंवा बटर टाकून घेऊ शकता. 2 मध्यम आकाराचे कांदे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले होते, ते टाकले. सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आता छान आपण कांद्याबरोबर ह्यासुद्धा परतवून घेणार आहोत. जास्त भाज्या किंवा कांदा यामध्ये परतवण्याची गरज नाही आहे. अगदी थोडंसं आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आहे किंवा बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता. तेही थोडंसं परतून घेतलं की लगेच शिमला मिरची बारीक चिरून यामध्ये घालायची. इतर कुठल्या ज्याही आवडीच्या भाज्या असतील, जसं मक्याचे दाणे असेल किंवा वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची असेल किंवा वाटाणे असतील, ते तुम्ही वापरू शकता. मसाल्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धनेपूड टाकून घेतलेले आहे. आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो आता बारीक चिरून आपल्याला टाकायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचा. मसालेसुद्धा थोडेसे परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस टाकायचा. त्यानंतर 2 मोठे चमचे यामध्ये टोमॅटो केचप टाकायचं. यामुळे खूप छान चव येते. किंवा एखादी आवडीची चटणी असेल, जसं की शेजवान चटणी असेल किंवा पास्ता मसाला असेल, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा व्हिनेगर टाकून हलकंसं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि पास्ता जो असतो ना, त्यालासुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ प्रमाणात टाकायचं आहे. हा बघा असा स्ट्रेट मी कॅव्हिटी असलेला पास्ता घेतलेला आहे. तुम्ही मॅक्रोनी घेऊ शकता किंवा कुठल्याही आवडीच्या आकाराचा पास्ता घेऊ शकता. आता यामध्ये ना अगोदर अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी संपूर्ण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाण्याचा एक अंदाज घ्यायचा. तर साधारण हा 100 ग्रॅम पास्ता होता, त्याकरिता 1.5 ग्लास यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे. पाणी तुम्ही बघितलं असेल किती आहे. मध्यम आचेवर झाकण लावून कुकरची आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. जास्त शिट्टी करून घेऊ नका, नाहीतर जास्त चिवट किंवा चिकटसर होऊ शकतो पास्ता शिजल्यानंतर. तर कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला इथे मी खोलून दाखवते आणि बघा अजिबात पाणी जास्त किंवा कमी पडलेलं नाही आहे. परफेक्टली हा पास्ता बनवून तयार झालेला आहे. मिक्स करून घेते आणि तुम्हाला इथे मी 2-3 पास्ता तोडूनसुद्धा दाखवते. बघा सहजरित्या तुटत आहे आणि अतिशय जास्त ओव्हर शिजलेला आपल्याला वाटतसुद्धा नाही आहे. परफेक्टली असा हा पास्ता इथे बनवून तयार होतो. वेगळीकडे त्याला उकडवण्याची किंवा शिजवण्याची गरज नाही आहे. अगदी झटपट तुम्ही एकाच कुकरमध्ये हा बनवू शकता. खूप टेस्टी आणि यमी होतो. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.